नमस्कार. एपीबी लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण आलो आहे सांगोला शहरातील डॉक्टर गणपतरावजी देशमुख महाविद्यालय या ठिकाणी. आज इथे ट्रॅडिशनल डे म्हणजे पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा होतोय मोठ्या उत्साहामध्ये आणि कॉलेजचे विद्यार्थी तुम्ही बघाल तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी वेगवेगळी वेशभूषा या ठिकाणी पारंपरिक केलेली आहे. तर आपण आज या विद्यार्थ्यांनी जी वेशभूषा केलेली आहे, त्या पाठीमागे त्यांचा काय कन्सेप्ट आहे किंवा जी वेशभूषा केली आहे, त्या वेशभूषेचं महत्त्व काय किंवा जुन्या पद्धतीची लोकं ते घालत होते त्याचं महत्त्व काय, हे आपण विद्यार्थ्याकडून जाणून घेणार आहोत. तसेच या कॉलेजचे प्राचार्य आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि या कार्यक्रमाची सुरुवात आज पारंपरिक वेशभूषा दिवसापासून होते. आपल्यासोबत इथे कल्चर विभागाचे प्रमुख डॉक्टर माने सर आहेत. माने सर प्लीज. तर माने सरांच्या म्हणजे या विभागाचे प्रमुख आहेत. तर या कार्यक्रमासंदर्भात काय सरांचं मत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. सर नमस्कार. 1 मिनिट तुम्हाला माईक देतो मी सर. आज आपण डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये पारंपरिक वेशभूषा दिवस हा दिवस आपण साजरी करत आहोत. या साजरीकरणाच्या पाठीमागं एक उद्देश आहे. हं. असं आहे की भारतामध्ये वेगवेगळी राज्य आहेत आणि या राज्याची अशी एक खास ओळख आहे. त्या राज्याची अशी एक वेगवेगळी अशी संस्कृती आहे आणि प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती. आता संस्कृती म्हटलं की वेशभूषा येतो, तिथली भाषा येते, तिथले खाद्यपदार्थ येते हं, आणि अशा सगळ्या गोष्टीमुळं आपल्या भारताची एक युनिक अशी एक ओळख पूर्ण जगामध्ये झालेली आहे आणि भारतीय संस्कृती ही जगामध्ये याचं एक नाव आहे. भारतीय संस्कृतीला जगामध्ये एक मान्यता प्राप्त झालेली आहे. महान संस्कृती म्हणून गणली जाते. या पाश्चात्य काळामध्ये जागतिकीकरणामध्ये जे काही आज जागतिकीकरण चालू आहे, या जागतिकीकरणाच्या काळामध्ये कुठेतरी पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव भारतामध्ये दिसून येत आहे आणि हळूहळू आपली भारतीय संस्कृती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. त्याच्यामुळेच महाविद्यालयामध्ये असं एक पारंपरिक वेशभूषा दिवस साजरी करून आपण आपल्या संस्कृतीला उजागर करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि आज आपल्या महाविद्यालयामध्ये एक पारितोषिक वितरण सोहळा, हं. हा सोहळा आपण आजपासून सुरू करत आहोत. 3 दिवस हा सोहळा चालणार आहे. बरं, या बरं. सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रख्यात लेखक विश्वासराव पाटील पानिपतकर हे येणार आहेत आणि या सोहळ्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, फनी गेम्स आहे, विविध कलागुण दर्शन प्रोग्राम आहे. असे वेगवेगळे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत की विद्यार्थ्यांचे विविध कलागुण त्यांचे जे असतील, त्यांच्या जे काही सुप्त कलागुण आहेत त्याला वाव मिळण्यासाठी खरा तर हा कार्यक्रम केलेला आहे. आणि आजच्या दिवसाचं औचित्य म्हणजे फार महत्त्वाचं असं आहे की भारतीय संस्कृतीला उजागर करण्यासाठी विद्यार्थ्यांना, येणाऱ्या नवीन पिढीला भारतीय संस्कृती काय आहे, त्याची वेशभूषा कशी असते, भाषा कशी असते. आता या ठिकाणी साऊथ इंडियन असा एक वेश आमच्या काकांनी परिधान करून आलेले आहेत. ती साऊथ इंडियन वेशभूषा कशी असते हे भारतीयांना कळली पाहिजे. असे वेगवेगळे या ठिकाणी सगळे मुलं मुली आहेत, वेगवेगळे वेशभूषा करून आलेले आहेत. एक आनंद प्राप्त होतो आणि भारतीय संस्कृतीला आपण उजागर करण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद सर. तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे विश्लेषण केलं की पारंपरिक भारतीय वेशभूषा किंवा परंपरा काय आहे. तुम्ही विश्लेषणपूर्व आम्हाला इथं सांगितलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सर आभार सर. धन्यवाद. काही बंजारा समाजची साडीकडे वळली. पुन्हा आज तो ड्रेस 45,000 रुपयाला बसतो. तो ड्रेस आज फॅशन म्हणून वापरतात. अशा पद्धतीचं झालेलं आहे. आता उद्या पण कॉम्पिटिशन आहे वाटतं. आज 3 दिवस कार्यक्रम चालणारच आहे हा. माझं नाव प्रज्ञा किशोर मिसाळ. बरं मी प्रज्ञा BSc फर्स्ट इयरला आहे. ओके. आज पारंपरिक वेशभूषा दिवस आहे आणि तू काय सांगेल याबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे असं सांगेन की तुमच्या परंपरेनुसार वेशभूषा करा, पण तुम्हाला ज्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल वाटेल तसं या. कारण कुणाच्या जोर जबरदस्तीने तुम्ही ते कपडे घालू नका. तुमच्या मनाला येईल ते घालून या, पण असे घालून या की समाजाला आणि माणसांना बरं वाटेल. ओके. धन्यवाद प्रज्ञा. अतिशय चांगला तू एक उपदेश मुलांना आणि म्हणजे समाजाला दिले आहे. तुझं त्याबद्दल आभार. तर आपल्यासोबत आता डॉक्टर गणपतरावजी देशमुख महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉक्टर सिकंदर मुलानी सर
आपल्यासोबत आहेत. सर, आज तुमच्या कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे, पारंपरिक वेशभूषा दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय आम्हाला दिसतोय. सर, काय सांगाल या कार्यक्रमासंदर्भात आपण काय? डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या वार्षिक जिमखाना डे आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमाअंतर्गत हा पारंपरिक वेशभूषा दिवस आम्ही आज साजरा करतोय. रोज विद्यार्थ्यांना ड्रेस कोडमध्ये यावं लागतं, रोज नियमाचं पालन करावं लागतं, कुठलाही ड्रेस घालावा त्याला एक नियम आहे. पण आज ह्या मुलांना धोतर घालू द्या, मुलींना साडी घालू द्या किंवा टोपी कसंही घालू द्या, आजचा दिवस हा आनंदाचा आहे. रोज अभ्यास करून किंवा पिरियडला बसून जो ताण येतो तो ताण मोकळा होण्यासाठी हा आजचा दिवस आम्ही साजरा करीत आहोत. उद्याच्या दिवसात सांगायचं झालं तर विद्यार्थ्याच्या कलागुणाला प्रत्येकाला स्टेज उपलब्ध होत नाही किंवा लगेचच तो पिक्चरमध्ये किंवा वेब सिरीजमध्ये जाऊ शकत नाही. आमच्या इथं थोडासा त्याला वाव दिला कलागुणाला, त्याच्यात सुप्त गुण जे आहेत ते व्यक्त करण्याचं एक स्टेज म्हणून आम्ही उद्याचा हा कलागुणाला वाव देण्यासाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम, त्यात लावणी असेल, नाटिका असतील, या विविध ज्या हे आहेत किंवा हे विनोदी चुटके असतील, ह्यासाठी आम्ही हे आयोजन केलेलं आहे. तिसरा दिवस म्हणजे एक त्या दिवशी आम्ही थोर साहित्यिक विश्वास पाटील यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे. त्यांच्याकडूनच आम्ही पारितोषिक वितरण करून घेणार आहे. या कार्यक्रमासाठी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय शिंदे सर आणि ते सर्व आमचे संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात आम्ही आमच्या शिक्षकांचा गुणगौरव देखील करणार आहे. या 2-3 वर्षात गॅदरिंग किंवा हे स्नेहसंमेलन झालेलं नव्हतं, तर विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. काही लोकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, काही विद्यापीठाच्या विविध कमिट्यावर गेलेले आहेत. या लोकांचा कुठंतरी गौरव व्हायला पाहिजे. आपल्याच माणसाचे आपण गौरव करायचा नाही तर कोण करणार, या उद्देशानं आम्ही तो एक त्या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे. विद्यार्थी देखील स्पोर्ट असेल, विविध स्पर्धा असतील, कथाकथन असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा नाटिका स्पर्धा असतील, NSS असेल, NCC असेल, याच्यात जो त्यांनी जे प्रावीण्य मिळवलं आहे त्याचा आम्ही थोडासा गुणगौरव करण्याचा प्रयत्न या उद्देशाने करत आहोत. या ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम संपल्यानंतर अल्पोपहार नाही म्हणणार, मोठा आहार म्हणूया आम्ही. उद्या दुपारी आम्ही देणार आहोत डाळ भात, जे आता पद्धत चालू झालेली आहे, आणि असा अल्प नाही, त्या मुलांना खाईल तेवढा आहार आम्ही त्या ठिकाणी देणार आहे. आणि दुपारी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेला पागोट्याचा कार्यक्रम हा दुपारी 2:30 वाजता चालू होतोय. त्या कार्यक्रमात कसं आहे, एकमेकाला कशा पद्धतीनं व्यंगात्मक किंवा त्याच्या बॉडीला किंवा जातीला हे वगळून आम्ही ते सिलेक्शन करत आहोत. आणि एक हास्य विनोद किंवा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची जी संधी आहे ती आम्ही या ठिकाणी देत आहोत. अशा पद्धतीनं आम्ही हे 3 दिवस या विद्यार्थ्यासाठी, शिक्षकाने आनंदी राहिलं पाहिजे. त्यांचंही टेन्शन, घरचं टेन्शन असो, कुठलंही टेन्शन असो, कमी झालं पाहिजे, या उद्देशानं हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे. धन्यवाद सर. चांगल्या प्रकारे सरांनी 3 दिवसाचा जो यांचा स्नेहसंमेलन आणि जो आजचा दिवस कसा साजरा होणार आहे याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सरांनी सांगितलं शेला पागोट, की जे शिक्षकांबद्दल बोलले तर सर्वात जास्त शेले पागोट हे शिक्षकावरती असतात, हे आम्ही अनुभवलं आहे आणि सर्वांना माहिती आहे. अति उत्साहामध्ये हे 3 दिवस जाणार आहेत असं दिसतंय. सर, धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलशी बोलला आणि तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं. नमस्कार सर. मी संस्कृती सचिन दौंडे. संस्कृती, बर, आज पारंपरिक वेशभूषा दिनानिमित्त साडी घालून आलेस, कसं वाटतंय तुला? खूप मस्त, कारण आम्ही तर ह्या दिवसाची वाट बघत होतो. बर बर. आणि जेव्हा आम्हाला समजलं की असं आपल्यामध्ये होणार नाही, पण तेव्हा आम्ही जरा बोललो ना, मग त्यानंतर आम्हाला घेतलं, म्हणजे हा दिवस घेतला आम्हाला. हा अच्छा, दिवस म्हणजे हा पाहिजे होता, दिवस आम्ही वाट बघत होतो ह्या दिवसाची. साजरा करतंय कॉलेज, त्याबद्दल आनंद होतोय होय. तुम्हाला आणि तुम्ही कॉलेजला फोर्स केलं की हा दिवस घ्या घ्या. म्हणून. ओके ओके, धन्यवाद. थँक्यू. नाव सांग तुझं, काय नाव? माझं नाव अदिती चंद्रकांत देवकर. आदिती, काय वाटतंय तुला आज पारंपरिक वेशभूषा, म्हणजे कॉलेजमध्ये पहिल्यांदा साडी घालायला भेटते, हे आनंद आणि कसं, म्हणजे काय वाटतंय? खरं तर गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये माईक जरा वरती. हा दिवस करण्यासाठी म्हणजे नाच होता सगळ्यांचं, कारण लॉकडाऊन नंतर फर्स्ट टाइम आमचा ट्रेडिशनल डे होतोय आज. बरोबर बरोबर. तर सरांना वगैरे सगळ्यांना सांगितलं, मग घेतला, बरं वाटलं. छान छान, म्हणजे आनंद होतोय, हा दिवस कॉलेजमध्ये साजरा होतोय. ओके ओके. तर
मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं मत आहे की हा दिवस कॉलेजमध्ये साजरा केला जातोय, याचा आम्हाला खूप आनंद होतोय आणि ते खूप आनंदी आहेत. प्रगती आपल्यासोबत आहे. आज कॉलेजमध्ये पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा होतोय. काय वाटतंय तुला, काय म्हणायचं? पारंपरिक वेशभूषा दिवस आहे, खूप चांगलं वाटतंय. सगळ्यांनी वेगवेगळे लुक केलेत, त्यामुळे सगळ्यांसोबत दररोज photoshoot तुम्हाला करायला ड्रेस मजा कोड मध्ये यावं लागतं. आज एक साडी घालून आलाय तुमच्या आवडती असं, आणि आनंद वाटतोय. येते. खूप आनंद वाटतोय. असा दरवर्षी आपल्या कॉलेजमध्ये म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये साजरा झाला पाहिजे वाटतंय का तुला हा दिवस असा? हो, दरवर्षी साजरा झाला पाहिजे हा दिवस. ओके, धन्यवाद. काय नाव तुझं? सायली सावंत. सायली आपल्यासोबत आहे. सायली, काय सांगाल, आज साडीमध्ये आहेस तू. दररोजचा एक जो रुटीन आहे तो नाही आज, आणि साडी आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटतं. आज ते रेग्युलर युनिफॉर्म घालून घालून कंटाळा येतो. असं प्रत्येक वर्षी एक तरी दिवस एन्जॉय करायला पाहिजे सगळ्यांनी. आणि आपला भारत देश विविध परंपरेने नटलेला आहे. सगळे वेगवेगळे वेशभूषा करून आले आहेत, त्यामुळे सगळे छान दिसायला आलेत आज. मस्त वाटतंय, कारण का कोरोना नंतर 4 वर्षातून आज पहिल्यांदा आमच्या शाळेत असा ट्रेडिशनल डे गॅदरिंग चालू आहे, त्यामुळे खूप उत्सुकता आहे. अच्छा, म्हणजे 3-4 वर्ष कॉलेजमध्ये हा जो कार्यक्रम आहे, म्हणजे वेशभूषा दिवस असेल किंवा गॅदरिंग असेल, झालेलं नाही, पण यावर्षी होतंय. बरं वाटतंय, छान वाटतंय. दररोजचा जो तुमचा ड्रेस कोड आहे तो नाही आहे. मोकळेपणानं आपण जसं पाहिजे तसं तुम्ही आज वेशभूषा केलेली आहे, त्याबद्दल बरं वाटतंय. मस्त वाटतंय. आज सगळेजण नवीन नवीन साड्या ती घालून आले, त्यामुळे मज्जा येते. एन्जॉयमेंट छान आहे. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आलेलो आहे. बरेच मुलं आहेत तिथं. काय नाव तुझं? दीपक पवार. दीपक ओवाळ आपल्या बरोबर आहे कॉलेजच्या पारंपरिक वेशभूषा दिनानिमित्त. काय सांगाल दीपक, कसं वाटतंय? लय भारी वाटतं. असं आज शेवटच्या वर्षी गॅदरिंग व्हायला लागले, शेवटच्या वर्षाला ठेवायला. शेवटच्या वर्षी भरपूर काही आठवणी घेऊन चालले कॉलेजमधून. खूप भारी म्हणजे वाटतं. 2 वर्ष कोरोनामुळे कॉलेजचं गॅदरिंग झालं नाही, झालंच नव्हतं. आणि आज कॉलेजचं गॅदरिंग होतंय, आणि ते त्यात पण आज आमच्या वेगळ्या नशिबात आले लास्ट इयरला असताना आम्ही. हे आम्ही आता चांगलं वाटतं त्यामुळे. छान वाटतंय. काय कार्यक्रमामध्ये भाग घेतलाय का? काय डान्स हे आहेत ना. डान्स मध्ये पण भाग घेतलाय तो? बरोबर. हा कुठला ड्रेस आहे, काय म्हणाले? हा आपला तमिळनाडू लोक आहे पूर्ण. तमिळनाडू अण्णा लोक आहे. साहेब. अण्णा लोक. अच्छा. युवराज माने आपल्या सोबत आहे. आज नवीन ड्रेस लुंगीमध्ये आलाय तू, कसं वाटतंय? आम्ही फिरायला गेलतो तिथं साऊथ मध्ये, हा, त्यामुळे आम्हाला ही ड्रेस आवडला मस्तपैकी. आणि टीवायचं लास्ट इयर आमचं, त्यामुळे आम्हाला घालायला चान्स मिळाला. बर. आता 2 वर्ष कॉलेजचं गॅदरिंग झालं नव्हतं, आणि या वर्षी गॅदरिंग होतंय, त्याबद्दल काय वाटतंय तुला? ही गॅदरिंग कसं आहे, चांगलंच आहे मुलांसाठी. नवीन नवीन काय शिकायला भेटतं. अतिशय वेगळ्या लुक मध्ये विनायक दिसतोय. टोपी, लुंगी आणि शर्ट. काय सांगशील, कसं वाटतंय? सर एकदम कडक मध्ये. कडक, एकदम कडक असे प्रतिक्रिया आहे. हा लुक का करावा असा वाटला? मारी पॅटर्न. मारी. आपल्या बरोबर एक घोंगड, काटीन घोंगड या ठिकाणी आलेला आहे. काय नाव मित्रा? शुभम चोरमले. शुभम चोरुमले यांनी एक वेगळ्या प्रकारचा ट्रेडिशनल असा ड्रेस या ठिकाणी घातलेला आहे. घोंगडा आहे, भंडारा लावलेला आहे, काठी आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सर. बर एक ट्रेडिशनल डे म्हणून मला हे गेटअप करायची खूप पूर्वीपासून इच्छा होती, बर आणि त्या इच्छा पूर्ण झाली ह्याचं मला समाधान वाटतंय. आणि ही ट्रेडिशनल डेचं आयोजन केल्याबद्दल शाळेचं किंवा शाळेच्या समितीचं जे काही मी असेल ते अभिनंदन. म्हणजे अच्छा, कुठल्या वर्षाला येतो आता? मी आता BA TY ला आहे. टीवायला. म्हणजे 2 वर्ष इथं कार्यक्रम झाला नाही हा, त्याचं थोडं, कोरोनामुळे काही कार्यक्रम झाले नाहीत. पण या वर्षी होतोय, आनंद होतोय. खूप आनंद आहे सर. अच्छा, कार्यक्रम डान्स मध्ये, गाण्यामध्ये भाग घेतलास का? नाही सर. नाही. बरं बरं, ठीक आहे, धन्यवाद तुझं. तर काय नाव मित्रा तुझं? सचिन हनुमंत माने. सचिन माने आपल्या सोबत आहेत. सचिन, कसं वाटतंय? एक नंबर. वेगळ्या प्रकारचा ड्रेस घातलाय. हा. दररोजचा तोच तो ड्रेस कोड आहे, तो नाही, आज वेगळं घातलंय. कसं वाटतंय? एक नंबर वाटते, भारी. एक एकदम भारी. नंबर. हा, कुठल्या वर्षाला आहे तो? आता BSc झालं फर्स्ट इयर. ये गॉगल वाला एक मित्र समोर आहे. आज तू काही करू शकतो, तुला सर्व माप आहे. आज फ्रीडम आहे ना. फ्रीडम आहे, त्याचा तू पूर्ण फायदा उठवलेला आहे. कसं वाटतंय? आज एकदम नवीन वाटतंय. नवीन वेगळं वेगळं रोजच्या पेक्षा. काही करा, कसंही करा, हा. बिनधास्त. आज अभ्यासाचं टेन्शन नसेल, लेक्चर ऑफ असतील सर्व. तर आज चांगल्या प्रकारे तुम्ही सर्वांनी पण सर्व मित्रांनी केला नाही ड्रेस कोड. काय पहिल्या वर्षी असल्यावर कदाचित लक्षात आलं नाही, पुढच्या वर्षी आता चांगल्या प्रकारे कराल याबद्दल. ठीक आहे. तर सर्व अतिशय आनंदात आहेत इथं, सर्व वेगळ्या प्रकारचा ड्रेस कोड केलाय. आणि तमिळचे आणखी एक आपल्याकडे
नाव सांग मित्रा. लखन जानकर. लखन जानकर आपल्यासोबत आहे. कुठला हा वेश आहे? तमिळ. तमिळ आहे. बरं, प्रेरणा कोणापासून घेतली आहे? असं सगळं विद्यार्थ्यांनी ठरवलं. मारी. मारी पाहिजे. दररोज कुठल्या इयरला आहे तू? थर्ड इयरला. थर्डला आहे. म्हणजे 2 वर्ष गॅदरिंग झालं नव्हतं, हा नव्हतं. आता झालंय. आज पूर्ण तू त्याचा अनुभव आणि आनंद घेतोय. तर डान्स मध्ये वगैरे काय गाण्यात पार्टिसिपेट आहे का? नाही. अच्छा, फक्त ड्रेस कोड छान केलेला आहे. आणखी काय सांगाल, कसं वाटतं तुला? एक नंबर वाटते सर. बर बर बर. एन्जॉय करतायत. आमचे धनगरी बंधू आहेत. हो. या सर. बोलले चोरुमले बंधू बोलले. हा. आणि असा दिवस कॉलेजमध्ये साजरा झाला पाहिजे असं पाहिजे. तुला वाटतं प्रत्येक वर्ष? प्रत्येक वर्षी झाला पाहिजे. झालं पाहिजे. ओके, धन्यवाद या ठिकाणी मारी भाईचं. तर तुम्ही बघताय कॉलेजचा माहोल अतिशय चांगल्या प्रकारे इथं असा रंगलेला आहे. कॉलेजचं वातावरण तुम्ही बघताय कशा प्रकारे मुलं या ठिकाणी वेगवेगळ्या ड्रेसमध्ये आहेत. 2 वर्ष कोरोनामुळे सांगोला शहरामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये गॅदरिंग किंवा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झालाच नव्हता. आणि 3 वर्षातून या ठिकाणी कार्यक्रम होतोय. मुलं खूप आनंदात आणि उत्साहात आहेत. की धर्म किंवा काही जात असं नसतं, सगळ्यांचा धर्म मानवताच आहे. खूप मला चांगलं वाटत आहे की सगळ्यांनी त्यांचे कास्टचे कॉस्ट्युम घालून आले. मग मी पण म्हणले मी पण माझ्या कास्टचं घालून येते. अच्छा अच्छा. कॉलेजमध्ये तुझं कुठलं वर्ष, कुठल्या इयरला आहे तू? मी 5वी पासून इथंच आहे आणि हा माझा फर्स्ट इयर आहे. आपल्यासोबत कॉलेजच्या काही मुली आहेत ज्यांनी आज पारंपरिक वेशभूषा दिनानिमित्त साड्या परिधान केलेल्या आहेत. तर त्यांचं आजच्या दिवसानिमित्तचं मनोगत आपण थोडक्यात जाणून घेऊया. काय नाव तुझं? रश्मीन मुलानी. सॉरी, रश्मीन मुलानी. रश्मीन मुलानी आपल्यासोबत आहे. आज कॉलेजचा जो रोजचा ड्रेस कोड आहे तो नाही आहे. आज मोकळेपणाने जसं हवं तसं साडी घालून तू आलेली आहेस. कसं वाटतंय तुला? खूप आनंद होत आहे. अच्छा, की तुझं कुठल्या इयरला आहे तू? फर्स्ट इयर, सेकंड? टीवायला टीवायला. म्हणजे 2 वर्ष तू हा अनुभव घेतलेला नाहीये. नाही. आणि पहिल्यांदाच आहे. कॉलेज पास आउट होते तू आणि शेवटच्या वर्षी कॉलेजनं एक वेगळा म्हणजे तो आहे पारंपरिक दिवस साजरा करतोय. तर कॉलेजबद्दल काय म्हणशील? कॉलेज तर खूप चांगलं आहे. हा. म्हणजे इथं आम्हाला करमतं वगैरे चांगलं. अच्छा. असं मन पण येतं. चांगल्या मैत्रिणी पण भेटल्या इथे तिघी जणी. कॉलेजमध्ये हा दिवस साजरा होतोय आणि अभ्यासाचं रोजचं टेन्शन आज नाहीये. आज नाहीये. फ्री माइंडेड आहात. त्याबद्दल कसं वाटतंय? खूप आनंद होत आहे. अभ्यास वगैरे काही सुद्धा नाहीये आज. असंच कायम असं वाटतंय? असं वाटतं. हा. हा, तुझं नाव काय? वैशाली गंगाथडे. वैशाली आपल्या बरोबर आहे. वैशाली, काय सांगशील, कसं वाटतंय? आजचा दिवस हा सगळ्यात 3 वर्षातला हा शेवटचा म्हणजे वर्ष TY आमचा. आहे, हा, हा. TY. शिक्षक पण छान आहेत तिथे. रोजचे लेक्चर होतात. आज त्यातून सुटका भेटली सुटका आम्हाला. भेटली, बरं वाटतं. अच्छा. आणि आजच्या जो ड्रेस कोड आहे आज नाहीये, वेगळा मनासारखा तू आज साडी परिधान करून आले, कसं वाटतंय? एकदम छान वाटते. असं दररोज कॉलेजने असं वाटतं की दररोज काही घालायला द्यावं असं काही? सोनाली काशीद आपल्या बरोबर आहे. सोनाली, काय सांगशील, कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. म्हणजे 2 वर्षातनं पहिल्यांदा हा दिवस आहे लॉकडाऊन पासून. लॉकडाऊन पासून 2 वर्ष कॉलेजमध्ये हा फंक्शन नाही नाही झालेला आहे आणि आज पहिल्यांदा होतंय. एक वेगळं पण आहे. आनंद घेताय तुम्ही त्याचा? अच्छा. दररोजचा ड्रेस कोड नाहीये, साडी आहे आज तुझ्या मनासारखी. त्याबद्दल काय? एकदम छान वाटते. म्हणजे पहिल्यांदा शाळेत साडी घालून आले कॉलेजमध्ये. ओके ओके. साक्षी, काय सांगशील, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय तसं तर. कारण आता 3 वर्ष झाले आम्हाला काहीच न घातलंय आम्ही कॉलेजमध्ये. अच्छा. कुठलेच फंक्शन पण झाले नाहीत. तर आज ह्या वर्षातला हा पहिला फंक्शन. खूप छान कॉलेजचं आभार मानशील? वाटतं. हो, खूप. आमच्या सरांचे खूप आभार मानले. त्यांनी पुढाकार घेऊन केलंय सगळं. कोणते सर नाव सांगशील? माने सर, मनोज कुमार माने सर. ओके. माने सरांचं या ठिकाणी कौतुक होते. बरं बरं. तुम्ही आज आमच्या चॅनलशी बोललात, तुमचं मनोगत व्यक्त त्याबद्दल तुमचं धन्यवाद. सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संचालक डॉक्टर अशोक शिंदे सर आपल्यासोबत आहेत. आज कॉलेजमध्ये पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा होतोय. तर त्यानिमित्त सरांचं काय मत आहे आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, संचालक म्हणून सर या कॉलेजचे तुम्ही काय सांगाल आजच्या ह्या दिवसाबद्दल? डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयाचा जिमखाना डे आणि पारितोषिक वितरण समारंभ आम्ही गेले 2-3 वर्ष साजरा करू शकलो नाही. कोरोना आणि बाकी काही इतर परिस्थितीमुळं आम्ही या गोष्टीला विद्यार्थी आणि आमची संस्था यापासून लांब राहिलेली आहे. तेव्हा यावर्षी हा
जिमखाना डे आणि पारितोषिक वितरण समारंभ आणि या निमित्तानं जो पारंपरिक वेशभूषेचा हा जो दिवस साजरा करतोय, ह्या निमित्तानं सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये खूप आनंदाचं आणि उत्साही वातावरण आहे. हे बघून आम्हालाही खूप आनंद होतोय. याचं कारण असं आहे की भारत देश असेल, महाराष्ट्र असेल, विविध परंपरांनी नटलेला आपला हा देश आहे. विविध राज्यामधले लोक, त्यांची परंपरा, त्यांच्या कला ह्या एकमेकांना समजल्या पाहिजेत. संस्कृती आपल्याला समजली पाहिजे. एवढंच नव्हे तर ही आपली संस्कृती ग्रामीण भागापर्यंत रुजली पाहिजे आणि ती पुढं आपण जपली पाहिजे. या दृष्टिकोनातून हा दिवस, पारंपरिक वेशभूषेचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर खूप आनंद होतोय की विद्यार्थी ह्या कलेचा आणि या सगळ्या गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटतायत. आम्ही एक बघितलं कॉलेजमध्ये खूप वेगवेगळ्या ड्रेसमध्ये मुलं उपलब्ध आहेत. त्यांनी आणि आमच्याशी बोलताना त्यांनी की कॉलेजचं खूप मनापासून आभार मानलेला आहे की कॉलेजनं हा दिवस साजरा करायचं ठरवलं किंवा हा 3 दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो साजरा करायचा ठरवलं. त्याबद्दल मुलांनीही कॉलेजचे आभार मानलेले आहेत. तशा प्रकारच्या कमेंट मुलांनी आम्हाला केलेल्या आहेत. सर, तुम्ही आमच्याशी बोललात सर. आणि 3 वर्ष कॉलेजला गॅदरिंग कोरोना असेल इतर कारणामुळे झालं नाही, यावर्षी होतंय आणि सर्व कॉलेजने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम साजरा केला. त्याबद्दल माने सर आणि संचालक म्हणून तुम्ही तुमचं मनापासून विद्यार्थ्याच्या वतीनं आम्ही कॉलेजचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. जसं सरांनी म्हटलं त्याप्रमाणे जो ट्रॅडिशनल डे साजरा होतोय त्या वेशभूषा करून कॉलेजच्या काय महाविद्यालयीन तरुण इथं आहेत. आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया की त्यांना कसं वाटतंय. काय नाव तुझं? माझं नाव रसिका गळवे. रसिका आपल्या बरोबर आहे. रसिका, काय सांगशील, कसं वाटतंय आज? आज आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे आहे म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं कला ही करण्यासाठी वेगवेगळ्या वेशभूषा करून आलेलो आहोत. आम्ही महाराष्ट्रीयन लुक केलेला आहे. दररोज कॉलेजचा एक तुमचा ड्रेस कोड आहे त्यामध्ये असतं आणि आज म्हणजे मनमोकळेपणाने साडी घालायला भेटली आणि ती घालून कॉलेजमध्ये यायला भेटलं. जे स्वप्न असतं ते पूर्ण झालं. त्याबद्दल खूप छान वाटते. त्याबद्दल आज तुझं काय नाव? काजल खांडेकर. काजल. खांडेकर. काजल, कसं वाटतंय कॉलेजमध्ये आज साडीमध्ये आलेस? भारी वाटते. छान वाटतंय. कॉलेज असं जे कार्यक्रम आहे ते साजरा दरवर्षी करावा अशी तुझी इच्छा? केला पाहिजे. तुझं नाव? सोनाली माणिक कोळेकर. आणि मी महाराष्ट्रीयन साडीमध्ये आहे आणि खूप छान वाटते. 3 वर्षात आम्ही लास्ट इयरला जात आहे. त्यामुळे 2 वर्ष तुमचा जो साजरा करायचा आनंद तो 3 वर्षाचा एकत्र साजरा करतोय. खूप छान वाटते. ओके. काय नाव तुझं? सारिका मेटकरी. आम्ही आज महाराष्ट्रीयन लुक केलाय जो शिवाजी महाराजांच्या परंपरेपासून चालत आलाय. जी महाराष्ट्राची आपली परंपरा आहे ती जपण्याचा प्रयत्न आम्ही केलाय थोड्या गोष्टीतून आणि ही आम्हाला आमच्या कॉलेजने संधी दिली याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो. आणि आज आम्ही आनंदाने साजरा करतोय. हो, आणि खूप आनंदी आहे. दररोज ड्रेस कोड असतो, आज साडीमध्ये साडी खूप म्हणजे खूप वेगळं असं वाटते. आणि आज व्यक्त नाही करू शकत. असं अभ्यासाचं टेन्शन आज दिवस तर नाहीये. त्याचा एक आनंद. अभ्यास रोज असतो, एक दिवस बाजूला सोडून काहीतरी वेळ काढायला हवा ना प्रत्येक गोष्टीसाठी. काय तुझं नाव? पायल गावडे. पुढे ये पायल. तू इकडे. पायल, कसं वाटतंय आज साडीमध्ये? खूप छान वाटते आज साडी. दररोज ड्रेस कोड आहे. आज एक वेगळं मनावरचं दडपण निघून साडी घालायला भेटली, ते कॉलेजमध्ये यायला भेटलं अशा ड्रेसमध्ये. त्याबद्दल आज खूप छान वाटते साडी घातल्यामुळे. अच्छा. दरवर्षी कॉलेजनं असा ट्रॅडिशनल डे साजरा केला पाहिजे वाटतंय असं. यावर्षी 2 वर्षातून होतोय. त्याबद्दल कॉलेज बद्दल काय म्हणणं आहे? कॉलेज कायच भारीच वाटते खरं आज. बर. तुझं नाव? संजीवनी गावडे. संजीवनी, कसं वाटतंय आज? खूप छान वाटते. अच्छा. आज तू टीवायला आहेस. हो. 2 वर्षातून तुला टीवायलाच हे पारंपरिक वेशभूषा सादर करायला मिळाली. आनंद वाटतोय. हो, आनंद वाटतो. तर या ठिकाणी कॉलेजच्या काही विद्यार्थिनीचं आपण मनोगत ऐकून घेतलं की ते म्हणजे टीवायला आहेत त्या मुली. 2 वर्ष काही कारणामुळे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच म्हणा की कुठलाही असं फंक्शन कॉलेजमध्ये झालेलंच नाही आहे. पण आज त्यांना जाता जाता शेवटच्या वर्षी ही संधी मिळाली. त्याबद्दल त्यांना खूप आनंद वाटतोय. काही जणांनी कॉलेजचं आभार मानले. ते आमच्याशी बोलले, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. गोल्डन बॉय 3 आपल्यासमोर आहेत. तर आज वेगळा एक ड्रेस घातलेला आहे त्यांनी. काय त्यांचं मत आहे आपण जाणून घेऊया. काय नाव तुझं? साहिल आयवळे. साहिल आयवळे आपल्याबरोबर आहे. अतिशय उत्कृष्ट असं कॉस्ट्युम आहे त्यांचं. नीट बघू शकता. साहिल, काय सांगशील? आजचा दिवस सर आमच्यासाठी खूप चांगला आहे. बर. कुठलं वर्ष? वर्ष फर्स्ट, सेकंड, थर्ड? फर्स्ट इयर.
फर्स्ट इयर आहे आणि फर्स्ट इयर बरं. मध्ये शिकतोय आम्ही. ओके ओके ओके. काय आज नवीन काय सांगेल त्याबद्दल, कसं वाटतंय? आज सर आम्हाला खूप छान वाटते. आमचा दिवस आज खूप चांगला जाणार आहे. अच्छा, हा. म्हणजे दररोजचा जो ड्रेस कोड आहे कॉलेजचा तो हा. आज नाही आहे. नाहीये आम्हाला. मनासारखं काही आज आज काही करू शकतो. काही मनासारखं. करू शकता आणि त्याचा खूप आनंद झालेला आहे. हा. बर, तू काय सांगशील? तुझं नाव? माझं नाव महेश तानाई चोरुमले. महेश, गोल्डन बॉय महेश, काय सांगशील? आज मला तर खूप भारी वाटते कारण आपण सगळ्यांपेक्षा खूप वेगळं केलेलं आहे, वेगळं खरंच केलेलं आहे. वेगळं उठून दिसण्यासारखं तुम्ही तिघांनी केलेलं आहे आणि अतिशय छोट्या म्हणजे वेगळेपणातून तुम्ही खूप काही सांगून गेला त्याच्यातून. तू काय सांगशील? तिसरा गोल्ड मॅन. माझं नाव शंतनू कृष्णा काटे, मी BA फर्स्ट इयर. मी असं ठरवलं की समजांपेक्षा वेगळं करायचं. आपला ग्रुप आहे तो समजांपेक्षा उठून दिसला पाहिजे. त्यासाठी आम्ही ठरवलं की आपण गोल्डन मॅन व्हायचं, कारण की जे कोणाला जमत ना ते आपण करून दावायचं. खूप असं- चांगल्या प्रकारे गोल्डन मॅनचं तुम्ही म्हणजे हे अतिशय आवडण्यासारखं आहे, सर्वांनाच हा. आवडेल त्याबद्दल सांगता येत नाही. तुमचे आता तुम्ही गोल्डन मॅन तिघ, त्यांचे काही बाउन्सर आपल्या बरोबर आहेत, त्यांचंही मनगत आपण जाणून घ्या. काय सांगशील? नाव सांग तुझं. विश्वजित सुरवसे. विश्वजित, गोल्डन मॅनचा बाउन्सर म्हणून काय सांगशील? नाही, नवीन हक्के केले शाळेत जरा. काय बरं, कॉलेजनं हा जो ड्रेस साजरा केलेला आहे, ड्रेस कोड जो आहे किंवा विविध तुमचं जे पारंपरिक वेशभूषा कार्यक्रम घेतलेला आहे, त्याबद्दल काय सांगशील? कसं वाटतंय? ही चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे, म्हणजे दरवर्षी कॉलेजनं असा कार्यक्रम घेतला कार्यक्रम पाहिजे. घेतला पाहिजे. शक्यतो आपल्या कॉलेजमध्ये हे पहिल्यांदा होत. काय नाव तुझं? सुदर्शन बगरे. सुदर्शन, काय सांगशील? खरं तर आज लय भारी वाटते कारण की सगळं कॉलेज फक्त आमच्याकडे बघते, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि मागाशी मॅडमनी आम्हाला कमेंट केली की फक्त BA पोरच काहीतरी वेगळं करू शकतात, त्याचा तर अजून दरवर्षी BA पोरच वेगळं करतात, तिसऱ्या वर्षी फक्त मॅच्युअर होते. पण भारी वाटली की बाबा BA पोरं काहीतरी करू शकतात. बर, काय सांगशील तू? सध्याचं फक्त वातावरण महागाई वाढल्यामुळं आमच्या गरिबासाठी आम्हाला हे गोल्डन मॅन परवडते ती. असं गोल्डन वर पाहिजे, परवडते. हा. म्हणजे एकदम कमी महागाई खर्चामध्ये. कमी खर्चामध्ये आणि एकदम फर्स्ट म्हणजे पहिल्यांदाच केले, पण वेगळं काय करायचा प्रयत्न केलाय पोरांनी फर्स्ट इयरची. साधारणपणे आम्ही सर्व ग्रुपनं मदत करून असंच वेशभूषा एक पार पाडला आम्ही कार्यक्रम पहिला दिवस आज. बर बर, छान वाटतंय. हो, छान, मस्त, खूप छान. बर बर, काय नाव तुझं? नमस्कार. सावकार आहे. नमस्कार, यश बलभीम सोनवले माझं नाव. BA बरं, तू सावकाराचा क्वेश्चन केलाय, इकडे गोल्डन मॅन आहेत, म्हणजे तुमचं काय कनेक्शन आहे का? नाही का तुझ्याकडून कर्ज घेऊन यांनी सोनं घेतलंय काय? हा शंतनू काटे, याने माझ्याकडून कर्ज घेऊन त्याने थोडासा डेव्हलपमेंट केले, थोडं बिझनेस करतोय थोडासा. बर बर, आजचा दिवस जो साजरा होतोय कॉलेजमध्ये, काय सांगशील? आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे आणि असा दिवस नंतर येणार नाही, त्यामुळे पुढच्या वर्षी येईल ना? पुढच्या वर्षी येईल, पण या वर्षी असा पहिला दिवस आहे. या वर्षी हाच पहिला दिवस आहे आणि म्हणजे कसं हाच टाइम आणि टाइम म्हणजे नंतरही होणार नाही अशी. तर या अतिशय चांगल्या विचाराचा हा ग्रुप आहे, त्या ग्रुपचं आमच्या चॅनलच्या वतीनं मी आभार मानतो. आमच्याशी बोलला, धन्यवाद मित्रांनो. या कॉलेजचे मराठीचे प्राध्यापक डॉक्टर दीपक रिटे सर आपल्यासोबत आहेत. तर हा जो कॉलेजचा कार्यक्रम आणि जो हा ट्रॅडिशनल दिवस साजरा होतोय त्याबद्दल सरांचं काय मत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार सर. काय सांगाल सर, कॉलेजमध्ये आज हा ट्रॅडिशनल दिवस साजरा होतोय. 2 वर्ष कोरोनामुळे गॅदरिंग किंवा हा दिवस साजरा झालेला नाहीये, तर 2 वर्षातून मला वाटतं हा होतोय. काय सांगाल सर? प्रथमतः डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला या ठिकाणी आपल्यासारखे पत्रकार येऊन या महाविद्यालयाच्या कर्तृत्वाविषयी, त्याच्या कार्याविषयी दखल घेतात, त्यामुळे मी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो. आपल्या सर्व टीमला मी धन्यवाद देतो. डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय हे महाविद्यालय मुळातच श्रमिक, शोषित, वंचित जे घटक आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षण उपलब्ध करून देणारं एक उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. ज्या नावामध्ये डॉक्टर गणपतराव देशमुख आहेत आणि ज्या नावाला हे वलय आहे, त्या वलयाप्रमाणे या ठिकाणचा प्राध्यापक वृंद असेल, या ठिकाणचे महाविद्यालयाचे प्राचार्य असतील, संस्था सचिव असतील, संचालक मंडळ असेल,
हे सर्व लोक श्रमिकांच्या मुलासाठी तळमळीनं शिक्षण देण्याचं काम आणि विविध उपक्रम राबवण्याचं कार्य हे मोठ्या प्रमाणात जोमात करत असतात. सर, तुम्ही मला एक प्रश्न विचारलात की कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला नाही, विविध गुणदर्शनांना संधी मिळाली नाही. परंतु मला असं वाटतं की ग्रामीण भागातला विद्यार्थी हा खऱ्या अर्थानं सर्वगुण संपन्न आहे. बरोबर सर. या सर्वगुण संपन्न विद्यार्थ्याला आपण व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि त्या ठिकाणच्या असलेल्या विविध कला आहेत त्या सादरीकरणासाठी संधी देत असतो. एवढेच नव्हे तर आपण सोलापूर विद्यापीठामध्ये युवक महोत्सव साजरा करतो. त्याच्यामध्येही या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्यासारखे माजी विद्यार्थी आहेत, उत्कृष्ट नामांकित पांडुरंग पाटील सारखे विद्यार्थी आहेत, सागर भजनावळे सारखे विद्यार्थी आहेत, गव्हाणेंसारखे विद्यार्थी आहेत, विजय सारखे विद्यार्थी आहेत. इथून विद्यार्थी जाणारा हा निश्चितच पायावरती उभा राहतो, स्वतः काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. एवढं मोठं योगदान ह्या डॉक्टर गणपतराव देशमुख कॉलेजचं आहे सर. बरोबर कॉलेजचं आहे. बरोबर. आता सर, हा पारंपरिक वेशभूषा साजरा करण्याच्या पाठीमागचं मराठीचा शिक्षक या नात्यानं तुम्ही जर मला प्रश्न बरोबर विचारला, सर. बरोबर. तर एक भूमिका आहे याच्यामध्ये की ज्या आपल्या परंपरा आहेत, म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की आपण काही वेगळ्या दृष्टीनं त्याच्याकडं पाहू नये. पारंपरिक ज्या काही गोष्टी आज नष्ट होत चाललेल्या आहेत, दुर्मिळ होत चाललेल्या. आता आमचे विद्यार्थी जर सर तुम्ही पाहिले असतील चौके रंगाने, तर याच्यामध्ये काही वैदू हा समाज जो आहे तो आज नष्ट होत चाललेला आहे. त्याची वेशभूषा धारण करणारे विद्यार्थी आहेत, तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचला नसाल. काही कैकाडे आहेत, काही पोतराज आहेत, काही डवरी, म्हणजे ही लोक जाती आज दुर्मिळ होत चाललेली आहेत. त्यांची वेशभूषा दुर्मिळ होत चाललेली आहे, त्यांची सांस्कृतिक व्यवस्था आज नष्ट होत चाललेली आहे. ती पारंपरिकता आणि सांस्कृतिक व्यवस्था टिकवण्यासाठी हे महाविद्यालय आज प्रयत्न करतंय. आणि मला खरंच या ठिकाणी असलेले जे प्राचार्य आहेत यांचाही अभिमान वाटतो. संस्थेचे संचालक मंडळ, संस्थेचे अध्यक्ष आहेत, सचिव आहेत आणि इतर सर्वांचा अभिमान वाटतो की त्यांनी अशा मुलांना या ठिकाणी संधी दिली आणि असा चांगला उपक्रम राबवला आणि यातून 3 क्रमांक देऊन विद्यार्थ्याला पुढं चांगल्या संधी मिळेल, जेणेकरून विद्यार्थी स्वतःच्या पायावरती उभा राहू शकेल आणि ज्या कला आहेत त्या दाखवू शकेल. तेव्हा आपण सर्व चॅनलवाले, मीडियावाले या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या महाविद्यालयाची दखल घेतली, त्याबद्दल मी आपणा सर्व टीमचं मी आभार मानतो. धन्यवाद सर. सर धन्यवाद. रेटे सरांनी अतिशय उत्कृष्ट असं पारंपरिक वेशभूषेचं महत्त्व पटवून दिलं. त्याचबरोबर आता सर जसे म्हटले की विद्यार्थ्यांना यातून एक वेगळं संधी मिळते आणि काही मुलांनी सुद्धा कॉलेजचं म्हणजे प्राचार्य असतील किंवा शिक्षक असतील यांचंही आभार मानलेला आहे की त्यांनी यावर्षी की हा जो उपक्रम सादर केला की 2 वर्ष नाही झाला तो, त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांनी सांगितलं की कॉलेजचं खरंच आम्ही आभार मानतो. आणि सर जसे म्हटले की त्या विद्यार्थ्यांना संधी कॉलेज सर्वच बाबतीमध्ये असेल, कला असेल, व्यवसाय असेल, या बाबतीमध्ये कॉलेज संधी उपलब्ध करून देते, ही गोष्ट सत्य आहे. आपण बघाल तर समाजामध्ये असे भरपूर तुम्हाला या कॉलेजचे पासआउट झालेले विद्यार्थी दिसतील की जे स्वतःच्या पायावरती उभा आहेत. रेटे सर आमच्याशी बोलले, त्यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या, त्याबद्दल रेटे सरांचं मी आमच्या चॅनलच्या वतीने मनापासून आभार मानतो सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे जिमखाना डे व पारितोषिक वितरण सोहळ्यानिमित्त आज 14 फेब्रुवारीला पारंपरिक दिवस या ठिकाणी साजरा करत आहोत. वेगवेगळे वेशभूषा आणि विद्यार्थ्यांना त्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळवून देण्याचं काम हे महाविद्यालय नेहमीच करतं. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर जिमखाना डे व पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्तानं काही मैदानी खेळ झाले, त्यानंतर जिमखानामध्ये अनेक असे खेळाचे प्रकार या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याचबरोबर सांस्कृतिक विभागामध्ये जो नेहमीच आपला आवडता असा कला प्रकार असलेले सांस्कृतिक कल्चर उद्या आपण 2:30 ते 5:30 या ठिकाणी सादरीकरण करणार आहोत. त्याचबरोबर फनी गेम्स, संगीत खुर्ची आणि उद्याही आपण फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणखी ठेवलेले आहेत. हा जिमखाना डे व पारितोषिक वितरण सोहळ्यातला 2रा दिवस आणि 3ऱ्या दिवशी
या सगळ्यांचं पारितोषिक वितरण सोहळा आजच्या ह्या म्हणजे जिमखाना डेचे प्रमुख असे असलेले प्राध्यापक डॉक्टर विश्वासराव पाटील हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत आणि त्यांच्या हस्ते आपण हा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर पारितोषिक वितरण सोहळ्यानंतर मुलं सकाळपासून दुपारपर्यंत थोडेसे त्यांना काहीतरी अल्पोपहार द्यावा म्हणून चांगल्या पद्धतीचा अल्पोपहार या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचबरोबर शेवटी आपला जो सगळ्यांच्या मुलांच्या आणि सगळ्यांच्याच आवडीचा एक जो छोटासा कार्यक्रम असतो त्याला शेला पागोट्याचं म्हणतात, तोही कार्यक्रम शेवटच्या दिवशी शेवटच्या सत्रामध्ये आपण सादर करणार आहोत. असं हे 3 दिवसाचं शेड्यूल एक कार्यक्रम पत्रिका आपण आयोजित केलेले आखलेले आहे. आणि या महाविद्यालयाचं एक वैशिष्ट्य असं की आपण ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी या ठिकाणी आलेले असतात. त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे कला प्रकार असतात आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम नेहमीच हे महाविद्यालय करतं. आणि तशा पद्धतीनं आपण जे कला प्रकार साजरे करणार आहोत त्यामध्ये गवळण असेल, लावणी असेल किंवा जे आपलं महाराष्ट्र दर्शन असतं अगदी भोपाळीपासून भैरवीपर्यंत ते सगळे कला प्रकार आपण सादर करतो. त्यामध्ये पोवाडा असेल, लावणी असेल, गोंधळ असेल किंवा वासुदेव गीत असेल, याच्याबरोबर एक एकांकिका आपण ठेवलेले आहे. त्या एकांकिकेमध्ये चांगल्या पद्धतीने विद्यार्थी सादरीकरण करणार आहेत. असा हा आपला 3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आपण जिमखाना डे पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर धन्यवाद. 3 दिवसाचा कार्यक्रम कसा असेल याचं पूर्ण विश्लेषण सरांनी सांगितलं आहे. नमस्कार, काय नाव तुझं? माझं नाव वेदांत कोकरे. वेदांत. तर आपल्यासोबत वेदांत आहे. आज पारंपरिक वेशभूषा दिनानिमित्त वेगळाच पेहराव वेदांत या ठिकाणी केलेला आहे. काय सांगल याच्याबद्दल, काय म्हणायचं तुला? आज जो ट्रेडिशनल डे म्हणून आज साजरा केला जातोय, म्हणजे आजची जी पिढी आहे ती वेस्टर्न कल्चरकडे जास्त झुकली जात आहे. मग त्याच्या ह्याच्याने आज ट्रेडिशनल डे म्हणून आज सर्व मुलं आपली जी ट्रेडिशनल पद्धत आहे, आपली जी वेशभूषा आहे ती घालून आली आहे. त्यांना अगोदरची म्हणजे सर्व माहिती करून भेटली आहे. त्याबद्दल कॉलेजचं मी धन्यवाद करतो. धन्यवाद वेदांत, त्यांना त्याचे विचार मांडलेत. आपल्यावर आणखी कोण आहे? हा, काय नाव तुझं? रणजित गंगलमाले. रणजित आपल्याबरोबर आहे. रणजित, आज नवीन एक कॉलेजमध्ये दररोज तुम्ही जो कॉलेजचा ड्रेस कोड आहे त्याच्याबरोबर येता आणि आज वेगळा ड्रेस, कसं वाटतंय आज? आज मस्त वाटतंय. म्हणजे रेग्युलर तर सगळे कॉलेजच्या ड्रेस मध्ये असतातच, पण आज एक वर्षातून असा एकच दिवस ट्रेडिशनल डे म्हणून. तू खुश आहेस असं? तुला एक वेगळं तुझ्या आवडीचं घालायला मिळालं आणि वेगळ्या प्रकारे. हा, काय नाव तुझं मित्र? माझं नाव अजित गावडे. अजित गावडे आपल्या बरोबर आहे. अजित, काय सांगेल आज तुला कसं वाटतंय? काय दररोज कॉलेजला येतो त्यामुळे एक फर्स्ट अभ्यासाचं हे असतं, टेन्शन असतं. त्यामुळे ट्रेडिशनल डे कॉलेजने ठेवलेला आहे एक मन मोकळं आणि आज पूर्ण असं एक ताण कमी आहे. आज कमी व्हावं म्हणून जास्त एक चांगला दिवस आहे ट्रेडिशनल डे म्हणून कॉलेजने केलेला आहे. दरवर्षी साजरा केला पाहिजे असं तुला वाटतं का? सर्व मुलं वेगवेगळे दिसत आहेत, कोण वेगवेगळे रंगीबेरंगी दिसत आहेत, त्यामुळे भारी वाटतं, म्हणजे छान वाटतंय. बरं बरं, आणखी तू सांग. हे पुढे ये ना, कॅमेऱ्याच्या बरोबर घे ना जरा. शैलेश सुतार नाव माझं. शैलेश? नाव शैलेश सुतार आहे. शैलेश आपल्या बरोबर आहे. शैलेश, काय सांगशील, कसं वाटतंय? भारी वाटते खूप. म्हणजे आता कॉलेजमध्ये कसं रेग्युलर प्रॅक्टिकली होतात ना, त्यामुळे खूप असंही वाटत ताणतणाव आज मोकळं वाटतंय. हो, खूप आणि वेगळा ड्रेस तुझ्या आवडीचा घालून आलास त्याबद्दल छान वाटतंय. कॉलेजचे मी धन्यवाद म्हणतो. ओके ओके, कॉलेजचं धन्यवाद म्हटलंय. हा, धन्यवाद. मस्त वाटत. हा, चल, आणखी कोण आहे मित्रा? बोल. माझे नाव निलेश कांबळे. निलेश आपल्या सोबत आहे. निलेश, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. रोजच्या कॉलेजच्या नियमानुसार रोज गणवेश घालावा लागतो. तसेच एका वर्षातून काहीतरी वेगळं गणवेश आपल्याला घालण्यास परवानगी मिळते. खूप छान वाटतंय. धन्यवाद तुझं. तर या ठिकाणी आपल्याबरोबर जे कॉलेजचे काही विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं की कशा प्रकारे आज त्यांना एक मोकळंसं वाटतंय. आज वेगळा ड्रेस घालून आलेले आहेत आणि रोजचा जो ड्रेस कोड आहे त्याच्यापासून थोडी सुटका होऊन आज आनंदी दिसत आहे. सर्वांचे आमच्या चॅनलच्या वतीने मनापासून आभार. धन्यवाद.